नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। जय गजानन। भगवान गणेशांच्या सगुण साकार लीलांनी युक्त असणाऱ्या गणेश पुराणाच्या क्रीडाखंडाचा विचार आपण करतोय। महर्षी सूत आणि शौनकांचा संवाद सुरू आहे। महर्षी भृगु आणि सोमकांतांचा संवाद सुरू आहे। महर्षी भगवान ब्रह्मदेव आणि महर्षी वेदव्यासांचा संवाद सुरू आहे। वेदव्यासांनी प्रश्न विचारला, आपल्या मुखकमलातून आतापर्यंत विनायक चरित्र ऐकलं, मयुरेश्वर चरित्र ऐकलं, कृतयुगाचं चरित्र झालं, त्रेतायुगाचं चरित्र झालं, आता द्वापार युगात मोरयांनी घेतलेल्या गजानन अवताराची कथा सांगा। त्या कथेच्या आनंदाचा आम्हाला आस्वाद घ्यायचा आहे। भगवान वेदव्यासांनी प्रश्न विचारला, भगवान ब्रह्मदेव सांगू लागले, तेच खालच्या दोन संवादामध्ये महर्षी भृगु आणि सूत सांगू लागले। ब्रह्मदेवांनी सुरुवात केली। ब्रह्मदेव म्हणतात, एक दिवस मी माझ्या सत्यलोकामध्ये शांतपणे आराम करत होतो। अचानक कुठल्या तरी प्रयोजनाने भगवान कैलासनाथ मला भेटायला आले। भगवान श्री शंकर येऊन पोहोचले। मी झोपेत आहे, अचानक शंकर येऊन पोहोचले। माझी झोप मोडली, ती परिस्थिती पाहिली। काम काही महत्वाचं नसेल कदाचित, भगवान शंकर तर चालले गेले, पण माझी निद्राभंग झालेला आहे। त्या निद्राभंग झाल्यामुळे मला एक मोठी जांभई आली। त्या जांभईतून एक लहानसं पोरग बाहेर आलं। ते लेकरू बाहेर आलं। पुराणांची ती पद्धती आपण वारंवार पाहिली। पाहता पाहता मोठा झाला, लालबुंद दिसणारा होता। त्यांनी स्वाभाविक ब्रह्मदेवांनी प्रश्न विचारला, कोण आहेस तू? त्यांनी तेच ठरलेलं उत्तर दिलं जे अनेक कथांमध्ये पूर्वी आलेलं आहे। म्हणजे मला काय माहिती, तुम्हीच निर्माण केलेलं आहे, तुमच्यामधूनच आलेलो आहे, तुमचाच पुत्र समजा, मला सांगा माझं नाव काय, मी करायचं काय? त्यांनी पुत्र म्हटलं। यांना नको तेव्हा वात्सल्य जागृत झालं। तर आपण जी निर्मिती आहे, आपलाच मुलगा आहे, त्याला आपण वरदान दिले पाहिजे। या आनंदात यांनी वाटेल तसे वरदान त्याला दिले। तुला विश्वातल्या कशानेही मृत्यू नसेल, मी निर्माण केलेली कुठली गोष्ट तुला मारू शकणार नाही। 3 गुणांनी युक्त असणाऱ्या कशानेही तुझा मृत्यू होणार नाही। नाना प्रकारचे वरदान दिले। ब्रह्मांडावर तू राज्य करशील इत्यादी स्वरूपातले अद्वितीय वरदान दिले। वरून एक अजब वरदान दिलं, यानंतर ज्याला कोणाला तू चिडून मिठी मारशील तो तिथल्या तिथे मृत होईल। अशा प्रकारचं अद्भुत वरदान मिळालं। सगळ्या वरदानांच्या आनंदामध्ये सिंदूर, कारण लालबुंद होता, त्याचं नाव सिंदूर ठेवण्यात आलं। तो सिंदूरासुर तिथून निघाला, थोडा पलीकडे गेला आणि पलीकडे गेल्यानंतर अचानक त्याच्या डोक्यात विचार आला, मी तर काहीच तपश्चर्या केली नव्हती। कोणतीच तपश्चर्या न करताना इतके सगळे वरदान मला ब्रह्मदेवांनी दिले कसे आणि कशावरून खरे असतील? याला म्हणतात राक्षसी वृत्ती। ईश्वरी मुखातून प्रत्यक्ष वरदान मिळाले तरी त्याच्यावर विश्वास नसणे, देवतांवर विश्वास नसणे, देव वचनांवर विश्वास नसणे, शास्त्रावर विश्वास नसणे, ग्रंथांवर विश्वास नसणे, साधू संतांवर विश्वास नसणे, यालाच तर राक्षसी वृत्ती म्हणतात। ती राक्षसी वृत्ती त्याच्यातली आहे। त्या वृत्तीनुसार त्यांनी स्वाभाविक विचार केला, काहीच केलं नाही मी, मला ब्रह्मदेवांनी वरदान दिले, खरे असतील कशावरून? प्रयोग केला पाहिजे। आता प्रयोग करायला दुसरीकडे कुठेतरी जायचं, तसं नाही होत। नेमकी प्रवृत्ती लक्षात घ्या, तो राक्षस पलटला, ब्रह्मदेवांच्याच मागे लागला। असंच होत असतं। चुकीच्या माणसाला सत्ता दिली, चुकीच्या माणसाला शक्ती दिली की तो आपल्याच मुळावर उठतो। हेच तर सांगायचंय पुराणकारांना। म्हणून व्यवस्थित लक्षात ठेवा, कोणती गोष्ट देत असताना पात्र व्यक्तीला दिली पाहिजे। वस्तू कोणतीच चांगली नसते, वस्तू कोणतीच वाईट नसते, कोणाच्या हातात गेली आणि तो त्याचा वापर कसा करतो त्याच्यावर वस्तूचं योग्यता किंवा अयोग्यता ठरत असते। चाकू डॉक्टरच्या हातात गेला तर शस्त्रक्रियेला कामी पडू शकतो, आईच्या हातात गेला तर भाजी चिरणी इत्यादी गोष्टींकरता स्वयंपाकात कामी पडू शकतो, पण एखाद्या गुंडाच्या हातात गेला तर समोरच्याचा जीव घेऊ शकतो। कोणती वस्तू कोणाला द्यायची, योग्य व्यक्तीच्या हातातच ज्ञान गेलं पाहिजे। ज्ञान असणं वेगळी गोष्ट आहे, विज्ञान असणं वेगळी गोष्ट आहे, पण नुसतं विज्ञान कामाचं नाही, लक्षात घ्या। त्या निमित्ताने भारतीय संस्कृती आपल्याला सांगतेय, विज्ञानाच्या सोबत विवेकवाद असला पाहिजे।
विवेकवाद रहित विज्ञान आज जगाचा किती गोंधळ करत आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे भारतीय संस्कृतीने हा पैलू फार व्यवस्थित रीतीने हाताळलेला आहे, लक्षात घ्या. महर्षी भरद्वाजांनी विमानविद्येवर कितीतरी ग्रंथ लिहिले, प्रचंड मोठं वाङ्मय लिहून ठेवलं. ते लिहित असताना तो उदानवायू निर्माण कसा करायचा, त्यांनी ते विमान संचालित कसं करायचं, तो उदानवायू धरायचा कसा, त्याला वापरायचं कसं, विमानाची गती कशी बदलायची, विमानाची दिशा कशी बदलायची, नाना प्रकारचे मुद्दे देऊन ठेवले. पण हे सगळे देत असताना एक लहानशी गोष्ट नाही सांगितली, कोणती, उदानवायू तयार कसा करायचा. मग या सगळ्याचा उपयोग काय, त्याच्या पुढची गोष्ट जी आहे मला सांगायची ती लक्षात घ्या. महर्षी भरद्वाज सांगतात उदानवायू कसा निर्माण करायचा ते आम्ही सांगत नाहीये. का सांगत नाहीये, आम्हाला माहित नाही म्हणून सांगत नाही असं नाहीये. ही विद्या चुकीच्या माणसाच्या हातात पडली तर विश्व विनाशाला कारणीभूत होऊ शकते म्हणून सांगत नाहीये. याला विवेकवाद म्हणतात, लक्षात घ्या. विज्ञानाच्या सोबत हा विवेकवाद नसला ना तर विज्ञान विनाशकारी ठरतं. आपण पाहतोय सध्याच्या काळामध्ये एखादा विषाणू निर्माण होतो, सगळ्या जगाला वेठीला धरतो. का? कारण विज्ञान तर आहे, विज्ञानाच्या सोबत विवेकवाद नाहीये. पुराणकारांनी तो विवेकवाद आपल्याला सांगितला की नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, नुसतं विज्ञान असून उपयोग नाही, कोणी वापरायचं. शस्त्रास्त्र चांगले असतात भगवंताच्या हातात असले तर, राक्षसांच्या हातात गेले की विश्व विनाशाला कारणीभूत होतात. ही जी भूमिका आहे ती समजून घ्या. शस्त्र वाईट नाहीये, योग्य व्यक्तीच्या हातात असले पाहिजे. बंदूक सैनिकाच्या हातात असली तर राष्ट्र रक्षणाच्या कामी येते, आतंकवाद्याच्या हातात आली तर राष्ट्र विनाशाला कारणीभूत ठरते. हा जो विवेक आहे ना, तो विवेक आपल्याला नेमका पुराणकारांना सांगायचा आहे या कथांच्या माध्यमातून. ते म्हणतात चुकीच्या माणसाला वरदान दिले तुमच्याच उरावर येणार आहे. ब्रह्मदेवांच्याच मागे लागला, घाबरून गेले ब्रह्मदेव. करायचं काय, पालनाचं काम भगवान विष्णूंचं आहे. उठले, भगवान विष्णूंकडे चालले गेले, सगळी घटना सांगितली, त्यांना काय काय घडलं ते सांगितलं. आणि ते सगळं सांगितल्यानंतर भगवान विष्णू म्हणतात सांगितलं कोणी होतं उद्योग करायला, नको त्याला वरदान देऊन ठेवता. बरं वरदान दिलं, 3 गुणांनी युक्त असणाऱ्या कशानेही मृत्यू होणार नाही, आपण सगळे 3 गुणांची आहोत, कसे मारणार त्याला. अशा प्रकारचे वरदान द्यायचे कशाला की जे नंतर वापस घेता येणार नाही, ज्याच्यावर उपाय नसेल. काय करायचं, तेवढ्यात तो आला तिकडून, हात पसरूनच आला, मिठीच मारायची. भगवान विष्णू शांतपणे आहेत, ते विचार करतात नाही शक्ती चालत, जिथे शक्ती चालत नाही ना तिथे युक्ती वापरावी. त्या युक्तीचा उपयोग भगवान विष्णूंनी केला. भगवान विष्णू त्याला म्हणतात अरे मी सत्वगुणाचा देव आहे, हे काय वयोवृद्ध आहेत, यांना मारण्यात काय कौतुक आहे, तुझ्या पराक्रमाला साजेसं काहीतरी काम कर, आम्हाला काय, आम्ही केव्हाही तुझ्या अधीनच आहोत, आम्हाला मारण्यात काय वैशिष्ट्य आहे, तू एक काम कर, कैलासावर जा. कैलासावर भगवान शंकर राहतात, सगळ्या विश्वाचा विनाश करण्याची शक्ती त्यांची आहे, तू त्यांना मार तर समजेल की तुझ्यात काहीतरी पौरुष आहे. त्यांनी ते थोडा वेळ डायव्हर्ट केलं, कैलासाकडे निघाला राक्षस. कोणी जे सांगितलं ते त्याला पटकन पटतं आणि त्यानुसार जो निघत राहतो, विचार न करता की यांनी आपल्याला का पलटवलं असेल, हे आपल्यासमोरून का निघून जात असतील, याचा विचार न करता तो गेला म्हणून तर राक्षस आहे. कुठलाही विचारच नाही, विवेकच नाही. हीच रचना समजावून सांगायची आहे. त्या रचनेनुसार तो कैलासाकडे गेला. भगवान शंकरांना काहीच माहित नव्हतं काय संकट येऊन पोहोचतंय आणि ते आपल्या समोर काय वाढवून ठेवलेलं आहे. भगवान शंकर शांतपणे समाधीमध्ये आहेत. तिकडून आला सिंदूर, त्यांनी ते पाहिलं, जड उन्मत्त अवस्थेत बसलेले आहेत, वाघाचं कातडं नुसतं पांघरलेलं आहे, अंगावर साप रुळत आहेत, जटावला वाढलेले आहेत, भस्म धारण केलेलं आहे, याला काय मारायचं, अशा याच्यात तो तिथून निघाला. पण नुसतं निघाल तर राक्षस कशाचा, त्याचं लक्ष गेलं आई जगदंबेकडे. राक्षसाची पुढची प्रवृत्ती, स्त्री दिसली की कोण आहे याचा विचार न करता तिच्यावर भाळणे. जगज्जननी आहे, वंदनाचा विषय होता, पण राक्षस आहे तो तिच्यावर भाळला. त्यांनी आई जगदंबेला उचललं, सगळे गण धावून आले अंगावर, यांनी सगळ्यांचा पराजय केला. आई जगदंबेला घेऊन निघाला. मा पार्वती प्रार्थना करते मोरयाची, वाचव मोरया, तुझ्याशिवाय कोण याच्यातून वाचवणारा. आई जगदंबेची प्रार्थना चालू, गणांचा सगळा गोंधळ. त्या गोंधळाने भगवान शंकरांची समाधी उतरली. समाधी उतरलेले भगवान शंकर समोर त्या पार्वतीला घेऊन पळतोय म्हटल्यानंतर युद्धा करता आले. यांनी आपला त्रिशूळ फेकून मारला, मरणारच नव्हता.
कारण त्याला वरदानच तशा पद्धतीचे होते. तो नाही मरत म्हटल्यानंतर भगवान शंकरही गोंधळून गेले. आता करायचं काय? भगवान शंकरांनी सुद्धा गणेश स्मरण केलं आणि मोरया एका ब्राह्मण रूपात प्रगट झाले. गुप्त रूपामध्ये त्यांनी आपला परशुराम फेकून मारला, कारण जसा शंकरांनी त्रिशूळ मारला तसा तो पुन्हा शंकरांच्या दिशेने आला. मोरयाने आपला गुप्त रूपात परशुराम मारला, त्याच्या छातीवर प्रचंड आघात झाला. कळलंच नाही त्याला कशाने रट्टा बसला. थांबला पण निदान थोडा वेळ. मोरया त्याला सांगतो, भानगडीत पडू नको, विश्वविनाश करते, यांना फक्त सोडून दे. ही जी आहे ना जगदंबा त्यांची पत्नी, तिला खाली ठेव, बाकीचं सगळं विश्व तुझं आहे, काळजी करू नको. यांना आता यांनी मारलं ना तशाच पद्धतीने मारतील, कळणारही नाही तुला कसा मेला. पटलं त्याला, मगाची पटलं होतं, आताही पटलं. तिने ठेवून दिली पार्वती. भगवान शंकर पार्वतींना ठेवून हा सगळीकडे विश्वविनाश करायकरता निघाला. मोरयाने तात्पुरतं संकट दूर केलं. या दोघांनी वंदन केलं. निश्चितपणे मोरयात असणार. मोरया स्वतःच्या रूपात प्रगटले, म्हणजे काळजी करू नका, याला मारायकरता आम्ही पुढचा अवतार घेऊ. आणि मग पुन्हा गजानन अवताराची पार्श्वभूमी सगळी तयार झाली. सगळ्या देवतांना हाकलण्यात आलं. भगवान शंकराधिकांना सुद्धा आपले लोक सोडून जावं लागलं. सगळ्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि भाद्रपद चतुर्थीच पुन्हा तीच पकडलेली आहे. पहिली जशी मयुरेश्वर अवतारात होते तशी भाद्रपद चतुर्थी याही अवतारात आहे. आणि मोरया शिव पार्वतीच्या घरी गजानन स्वरूपात प्रगट झाले. अथर्वशीर्षाची प्रवचन मालिका आपण पाहिली. अथर्वशीर्षात मोरयाच्या सगुण साकार रूपाचं वर्णन आपण पूर्वी पाहिलेलं आहे. एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुशधारिणम रदंच वरदम हस्ते बिभ्राणम मूषकध्वजम, हे जे सगळं वर्णन आहे ना, हे वर्णन या गजानन अवताराचं आहे. लक्षात घ्या, मोरया तशा स्वरूपात प्रगटलेले होते. लाल बुंद रंग होता. मोरया चतुर्भुज होते, गजशुंडाधारी होते. परिपूर्ण स्वरूपात झालेला अवतार आहे. तशा स्वरूपात प्रकट झालेले आहेत. मोरयाचं अवतरण झालं. मोरयाने नाना प्रकारच्या लीला पुढे करायच्या ठरवल्या आहेत. पण गमतीचा भाग आहे, इथं जे वर्णन आहे ते वेगळ्याच प्रकारचं आहे. इथं भगवान कैलासावर प्रगट झाले. भगवंतांनी शिवपार्वतीच्या घरी अवतार तर धारण केला, पण त्या दोघांना सांगितलं, आमच्या लीला यावेळा तुमच्याकडे होणार नाहीत. आमच्या लीलांचं स्थान वेगळीकडे ठरलेलं आहे. एक काम करा, आम्हाला नेऊन राजा वरेण्याकडे ठेवा. माहिष्मती नगरी आहे, त्या माहिष्मती नगरीमध्ये वरेण्य नावाचा राजा असतो. त्या वरेण्य नावाच्या राजाला पुष्पिका नावाची त्याची राणी, त्या पुष्पिकेला आता नुकतंच संतान झालेलं आहे. ते राक्षसांनी उचलून नेलेलं आहे. एक काम करा, आम्हाला तिथे नेऊन ठेवा. आमच्या पुढच्या लीला तिथे होतील, काही लीला पराशर आश्रमात होतील. अतिशय वाईट वाटलं भगवान शंकरांना, देवी पार्वतीला, की एवढ्यानी मोरया प्रगट झालेले आहेत. पण आता मोरयाचीच इच्छा, करणार काय? त्यांनी नंदिकेश्वरांना सांगितलं, नेऊन ठेव. नंदिकेश्वरांनी भगवान त्या बालक गजाननाला उचललं आणि वरेण्याच्या नगरीत नेऊन ठेवलं. गुप्त रूपामध्ये मोरया तिथे येऊन प्रगट झाले. पुष्पिकेला झालेलं मूळ जे बाळ आहे ते बाळ घेऊन गेला होता राक्षस. मोरया तिथं जाऊन पोहोचले. थोड्या वेळाने पुष्पिका शुद्धीवर आली. जेव्हा तिला लक्षात आलं आपल्या शेजारी आपलं बाळ आहे, तिने त्याच्याकडे पाहिलं आणि जोरात टाहो फोडला. का? कारण मोरया आता सांगितलं तसं एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुशधारिणम स्वरूपामध्ये होते. असं कुठं लेकरू असतं का? या कल्पनेत घाबरली. पहा किती विचित्र रचना आहे. आपण बाह्य रूपावर किती लक्ष देतो, बाह्य रूपातच किती अडकलेलो असतो, की आपल्याला अरूप समोर येऊन पोहोचलं. निर्गुण निराकार परमात्मा प्रत्यक्ष बालक रूपामध्ये जवळ येऊन पोहोचलाय. आणि ती म्हणते असं लेकरू नसतं, मला कसं सर्वसामान्यांसारखं असलं पाहिजे. किती विचित्र मानवी मनोवृत्ती आहे. त्या मनोवृत्तीचा विचार आपल्या समोर ठेवायचा आहे. ती मनोवृत्ती सांगतायत. पुष्पिका अतिशय घाबरली, म्हणे नाही, मला सामान्य माणसासारखं बाळ असलं पाहिजे, असं बाळ माझं नसलं पाहिजे. लोक किती हसतील, लोक काय म्हणतील, याच्याकरता आपण भगवंताची उपासना कशी दूर करतो, हा भाव त्यातून आपल्याला सांगायचा आहे. लोकांना जे म्हणायचंय ते म्हणू द्या. बल्लाळाची कथा आपण पाहिली होती, त्यातला भाव असला पाहिजे, मी आणि माझा मोरया याच्यामध्ये जो कोणी येईल तो माझा नाही, ही म्हणण्याची क्षमता ज्याला असते ना, भगवान प्राप्त त्याला होत असतात. हा भाव आपल्याला कळला पाहिजे. इथं नेमकी उलटी पंचायत झालेली आहे. लोक काय म्हणतील या कल्पनेनी समोर आलेलं परब्रह्म परमात्मा तत्व तिने नाकारलं. तिने आपल्या दासींना सांगितलं, एक काम करा, हे असं बालक काय कामाचं, याला नेऊन जंगलात सोडून द्या.
काय अजब रचना आहे. प्रत्यक्ष भगवान चालत आले होते आणि तिने येऊन सोडलं. असंच होत असतं. लक्षात घ्या, आपल्याला जीवनातल्या सामान्य गोष्टींमध्ये आपण इतके अडकून पडतो की आपल्याला भगवंताचा आलेला आगमनाचा विषय सुद्धा कळत नाही. प्रत्यक्ष भगवान नाही येणार आहेत अशा स्वरूपात, पण ईश्वरी संदेश येणार आहेत. लक्षात घ्या, तुमच्या माझ्या जीवनात येत असतात. ईश्वरी आनंदाच्या लाटा आपल्या जीवनात येत असतात. ईश्वरी कृपेचा प्रसाद आपल्या जीवनात येत असतो. पण आपण संसारात इतके गुरफटलेलो असतो की ते आपल्याला ऐकूच येत नाही, ते आपल्याला समजतच नाही. मोबाईलच्या भाषेत मी गमतीने सांगत असतो, इतका कचरा आपण साठवून ठेवलेला आहे की मोरयाचा सुंदर संदेश येतो आणि आपल्या स्क्रीनवर वाक्य लिहून येतं, देअर इज नो स्पेस फॉर न्यू मेसेज. ही अवस्था आहे. लक्षात घ्या तुमची माझी. कथाकारांना निमित्ताने ते सांगायचंय की अरे मोरया चालून आला ना तरी आपल्याला कळतच नाही, आपल्याला आनंद घ्यायचा कसा हेच कळत नाही आणि मग आयुष्य आपण दुःखात घालवत असतो. भगवंताच्या चिंतनातच आनंद आहे, भगवंताच्या प्राप्तीतच आनंद आहे. हा भाव आपल्याला व्यवस्थित कळला पाहिजे. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीतला आनंद टिकाऊ नसतो, पण आपण बाह्य गोष्टीतच आनंद शोधतो आणि मोरया बाह्य नाही, अंतरी बसलेला आहे. हा भाव या कथेच्या निमित्ताने सांगायचा आहे. तो नेमका आपल्या समोर सांगितला. पण हे न कळलेली ती पुष्पिका तुमचं माझं प्रतीक आहे, आपल्यासारखी सामान्य आहे. ती म्हणते नाही असं नाही, मला सर्वसामान्य मुलगा असला पाहिजे. हा मुलगा नेऊन जंगलात सोडून द्या. दासींचा नाईलाज आहे, त्यांनी मुकाट्याने ऐकलं. मोरयाला एका टोपलीमध्ये ठेवलं. मोर बालक रूपामधल्या गजाननाला जंगलात नेऊन एका नदीच्या किनारी सोडून देण्यात आलं. कथा पुढे वळण घेते. सकाळची वेळ आहे, प्रातःकाल होतोय. जुंजू अवस्था ज्याला आपण म्हणतो तशी रचना आहे. महर्षी पराशर स्नानाकरता गंगेवर आले. त्याच्या जवळ ते लहान लेकरू ठेवलेलं. हे आपल्या आनंदात गजानन गजानन करत मोरयाचं नामस्मरण करत चाललेत. अचानक टोपल्याला पाय लागला. खाली पाहिलं, काय आहे? खाली त्या टोपल्यामध्ये मोरया दिसले. अष्टसात्विक भाव जागृत झाले. महर्षी नाचू लागले. प्रत्यक्ष मोरया येऊन पोहोचला. आणखीन काय आनंद पाहिजे महर्षी पराशरांना? त्यांना कळणार आहे ना मोरया काय आहे ते. त्यांनी ते दिव्य रूप पाहिलं. अद्वितीय पुण्य आपलं सगळं आयुष्यभराचं जन्मोजन्मीचं जागृत झालं. या आनंदात त्यांनी मोरयाला उचललं, मस्तकावर घेतलं. स्नानसंध्या आता राहिली बाजूला, कारण ज्याच्या प्राप्ती करता करायची तोच मिळालेला होता. वापस आले आश्रमामध्ये. आश्रमामध्ये येऊन आपल्या पत्नीला दीपवत्सलेला ते चिरंजीव समर्पित केले. तिच्याजवळ दिलं ते बालक. तिने आपल्या छातीला लावलं. मातृवात्सल्याने तिला पाठा फुटला असं वर्णन आहे. मोरया इथून पुढच्या सगळ्या लीला पराशरांच्या आश्रमामध्ये करणार होते. अशी रचना होती. एक मजेदार रचना लक्षात घ्या. प्रगट झालेली आहेत भगवान शंकर पार्वतीच्या घरी येऊन पोहोचले. पुष्पिकेच्या घरी आले आणि गेले हे सुद्धा त्या राजावरेण्याला कळलं नाही. किती अजब गोष्ट असते. लक्षात घ्या, पुढे येणार आहेत त्याच्याकडे परत, कारण त्याच्या उद्धाराचा मार्ग याच अवतारात घेतलेला आहे आणि त्याच्या निमित्ताने तुमच्या माझ्या सगळ्यांच्या उद्धाराचा मार्ग मोरयाने या अवतारात प्रशस्त केलेला आहे. पण त्याचा विचार आपण शेवटच्या भागामध्ये करू. विचार आपल्याला इथे सांगायचा आहे. त्या वरेण्याच्या घरी येऊन थोडा वेळ पोहोचले, नाही थांबले तिथे. तिथून पराशरांच्या आश्रमात गेले. इथून पुढच्या सगळ्या बाललीला भगवान पराशरांच्या नशिबात लिहिलेल्या होत्या. मोरयाची त्रिस्थळी यात्रा अशा पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. कैलासावर प्रगट झाले, माहिष्मतीत थोडा वेळ थांबले आणि पराशर आश्रमात जाऊन पोहोचले. अशी मजेदार रचना या अवताराची आहे. इथं नाही संपत विषय. कथा पुढे चालू झाली. कारण आले मुळात कशासाठी आहे? सिंदुराच्या वधासाठी. त्या सिंदुराच्या डोक्यात टाकायचं. पण कसं असतं, वध 2 मिनिटात नसतो करायचा ना. व्यवस्थित त्याची रचना कळली पाहिजे. मुद्गल पुराणात एक सुंदर रचना आहे. जेव्हा भगवान वक्रतुंड अवतारात प्रगट होतात असं वर्णन आहे. पहिला अवतार, त्या पहिल्या अवताराच्या वेळा प्रगट झाले. मत्सरासुराला मारायचा विषय आला. मोरयाने आपले अष्टगण प्रगट केले असं वर्णन आहे. मोद प्रमोद इत्यादी सगळ्या गणांना प्रगट केलं आणि भगवान वक्रतुंड त्यांना सांगतात मत्सरासूर आहे, त्या मत्सरासुराला मारायचंय. या मत्सरासुराला मारण्याकरता आता मोठं युद्ध होणार आहे. तुम्ही सगळेजण आमच्या मदतीला या. ते सगळेच जण हसायला लागले असं वर्णन आहे. त्या सगळ्यांनी मोरयाला विचारलं, मोरया काय गंमत करताय भगवान? कशा करता असं म्हणताय? अहो आमच्यातल्या कोणी एकाला सांगा, संपूर्ण विश्वाचा विनाश करण्याची शक्ती आपल्या कृपेने आमच्या जवळ आहे. याला मारण्याकरता एक तर तुम्हाला काय यावं लागतं? आम्हा सगळ्या 8 जणांना प्रगट करायची गरज काय आहे? आणि असं कोणतं युद्ध होणार आहे? मोरया म्हणतो बरोबर आहे, क्षणात हे सगळं होऊ शकतं, पण हे क्षणात केलं तर मग लीलेची मजा काय येणार? आणि लोक
चरित्र कशाचं वाचणार, आरामशीर खेळत खेळत करू ना, गंमत करायची आहे, लीला करायची आहे. त्या हिशोबामध्ये आता सिंधुरासूर मारायचा आहे, पटकन नाही मारायचा, सिंधुरासुराला खेळवत मारायचं. सिंधुरासुराकडे आकाशवाणी झाली, तुला मारणारा कैलासावर प्रगटलेला आहे. याची झोपच उडाली. पहिल्यांदा तर बेशुद्धच पडला, नंतर उठला तर अत्यंत घाबरलेला आहे. कैलासावर मला मारणारा जागृत झालेला आहे. राक्षसांच्या मनात मृत्यूची कायम भीती असते. लक्षात ठेवा, दोन मधला फरक आपल्याला कळला पाहिजे. मरावं संतांनाही लागणार आहे, कारण देह सोडावाच लागणार आहे. देह सोडणे हा संतांचाही विषय आहे, देह सोडणे हा राक्षसांचाही विषय आहे. पण सगळे राक्षस मरता मरता तडफडत मेलेले आहेत. लक्षात घ्या, सगळे साधू संत मृत्यूला आनंदाने सामोरे गेलेत. जीवनाचं हे स्वरूप आहे. मृत्यू अनिवार्य असलेली गोष्ट तुम्ही स्वीकारता कशी याच्यावर तुमचं संतत्व ठरतं. हा जो भाव आहे ना, तो इथे समजून घ्यायचा आहे. इथं त्याला अतिशय भीती वाटली, तो जाऊन कैलासावर पोहोचला. आता भगवान नाहीच आहे तिथं, दिसतील कसे, पुढे जे काय झालं उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत जय गजानन.